श्रावण पौर्णिमा म्हणजे फक्त एक सण नाही, हा दिवस आहे समुद्राला कृतज्ञता व्यक्त करण्याचा, ऋषी परंपरेला वंदन करण्याचा आणि मनाला पुन्हा शांत करण्याचा. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. महाराष्ट्रात विशेषतः कोकण किनारपट्टीवर नारळी पौर्णिमेला वरुण देव आणि समुद्राचे पूजन करण्याची सुंदर परंपरा आहे. मच्छीमार बांधव समुद्राला नारळ अर्पण करून समुद्रप्रवास सुरक्षित हो, व्यवसायात भरभराट हो आणि वरुण देवाचे संरक्षण मिळो अशी प्रार्थना करतात. तुम्ही समुद्रकिनारी जाऊ शकत नसाल तरी देवघरात नारळ ठेवून वरुण देवाचे स्मरण करू शकता. पूजेमध्ये शक्य असल्यास नारळ, फुले, पत्री किंवा दुर्वा, अक्षता, दिवा आणि नैवेद्य अर्पण करा. याच काळात यजुर्वेदी उपाकर्म म्हणजेच यजुर्वेद परंपरेतील श्रावणी संस्कारही केला जातो. वेदाध्ययनाच्या पुनःसंकल्प, ऋषींचे स्मरण आणि परंपरेनुसार यज्ञोपवीत धारण करण्याचा विधी याच्याशी जोडला आहे. म्हणून आज आपल्याला गुरु, कुलदेवता, ऋषी परंपरेचे स्मरण जरूर करावे लागेल. आता पौर्णिमेचा एक सोपा आध्यात्मिक उपाय: संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा आणि श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. आता रात्री चंद्रदर्शन शक्य असल्यास चंद्राचे स्मरण करा आणि म्हणा ओम सोम सोमाय नमः. हा मंत्र 11 किंवा 108 वेळा जपू शकता. त्यानंतर काही क्षण शांत बसा. मनातील चिंता, राग आणि नकारात्मक विचार सोडण्याचा संकल्प करा. कारण ज्योतिष परंपरेत चंद्र मन आणि भावनांशी जोडला जातो. म्हणून या पौर्णिमेचा संदेश लक्षात ठेवा: समुद्राप्रती कृतज्ञता, ऋषींप्रती वंदन, गुरूंप्रती आदर आणि मनामध्ये शांतता. शक्य असल्यास या दिवशी अन्नदान किंवा जलदानही करा आणि आपल्या जीवनात एखाद्या नवीन अभ्यासाची, मंत्र साधनेची किंवा चांगल्या सवयीची सुरुवात करण्याचा संकल्प करा. आता तुम्ही नारळी पौर्णिमा किंवा श्रावणीची पूजा करणार असाल तर कॉमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. हा रील सेव्ह करा आणि आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि कोकणातील मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच व्रत, सण, परंपरा आणि ज्योतिषीय माहितीसाठी ॲस्ट्रो मास्टर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा.